हाय हॅलो सर्वांना. तर आज होता सॅटर्डे, घरीच होती. तर मग विचार केला आज करूया काहीतरी चमचमीत अशी भाजी. तर त्यासाठी मी केली आहे इथे पालक पनीरची भाजी. तर त्यासाठी मी इथे बाजारातून आणलेला आहे पालक. तो कापून घेतला, स्वच्छ धुवून घेतला. कापून म्हणजे आपल्याला भाजीसारखं कापायचं नाही, फक्त खालची देठ कापायची. त्यांनी त्याला खूप म्हणजे 3 ते 4 वेळा कमीत कमी आपल्याला धुवून घ्यायचं आहे. नंतरला मग कढईमध्ये पाणी तापत ठेवलं, त्याच्यामध्ये चिरून घेतलेला पालक टाकला आणि 5 मिनटं त्याला वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. मग ते वाफतं आहे तोपर्यंत मी इथे पनीर घेतलेलं आहे. 1/2 किलो पनीर आणलं होतं बाजारातून. ते छान चिरून घेतलं, तेल टाकून घेतलं कढईत आणि मीठ आणि हळद टाकून ते परतून घेतलेलं आहे छान. तुम्ही बघू शकता 5 मिनटंच आपल्याला परतून घ्यायचं आहे, नाही तर ते करपतात. आणि नंतर मग हे जे उकडलेलं पालक आहे ते दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं, थोडंसं गार होऊन दिलं, गार पाण्याने त्याला धुतलं मी. आणि नंतरला मग मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अंदाजे पाणी टाकून घेतलं, थोडंसं अद्रक आणि लसूण देखील टाकली आणि मिक्सरला लावून घेतलं आणि प्युरी तयार केली. इथे फोडणीची तयारी केली, त्यासाठी मी ते कांदा कापून घेतलेला आहे बारीकसा. आणि आपल्याला कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे. दुसरी कुठली फोडणी आपल्याला द्यायची नाही आहे, फक्त कांदा. आणि कांदा आपल्याला छानसा लालसर परतून घ्यायचा आहे. कांदा लालसर असा परतून झाल्यानंतर आपल्याला एक एक मसाले टाकत जायचे, जसं की तिखट मसाला, हळद, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला आणि तिखट मसाला. अशा जेवढी जगभरातले मसाला आहेत तेवढे टाकून आपल्याला घ्यायचे आहेत. पनीर मसाला देखील मी आणला होता, कारण त्याने टेस्ट छान येते, एक युनिक टेस्ट येते. सो इथे मी सुहानाचा पनीर मसाला वापरलेला आहे, तो देखील मी ॲड करून घेतलेला आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र केलेलं आहे. नंतर आपली प्युरी जी होती ती देखील मी ह्या मसाल्यात टाकून घेतली. प्युरी थोडी हलवून घेतली. नंतरला जे परतून घेतलेले पनीरचे तुकडे होते ते देखील मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेत आणि परतून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि नंतर थोडंसं चवीपुरतं एक आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे, देसी तूप. आणि नंतरला मग आपल्याला ढवळून घ्यायचं आहे, मीठ टाकायचं आणि तयार आहे आपलं पालक पनीर. नक्कीच ट्राय करा.